नमस्कार शेतकरी बांधवांनो. सध्या थंडी ही भरपूर प्रमाणात जाणवत आहे. गेल्या 8 दिवसात थंडी ही भरपूर प्रमाणात आपल्या भागात दिसत आहे आणि ऋतुमानानुसार हिवाळा हा ऋतू हा जनावरांच्या आरोग्यासाठी चांगला मानला जातो. परंतु थंडीमुळे जनावरांचे नुकसान होते. त्यामध्ये दुग्ध उत्पादन कमी होणे, श्वसनाचे आजार दिसतात. अशा परिस्थितीत दुग्धजन्य जनावरांची हिवाळ्यात काळजी घेणे फार गरजेचे आहे, जेणेकरून त्यांच्या आरोग्यावर आणि दूध उत्पादनावर परिणाम होणार नाही. थंडीच्या जे आहे तो दूध उत्पादनावर सुद्धा त्या ठिकाणी परिणाम जाणवतो. त्यामुळं थंडीच्या दिवसात जनावरांची काळजी कशी घ्यावी ते आपण या ठिकाणी आज बघणार आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जर बघितलं आपण जनावरांचे शास्त्रीय पद्धतीने कसे थंडीच्या दिवसात व्यवस्थापन करावे, त्यामध्ये गोठ्यामधील व्यवस्थापन हा खूप महत्त्वाचा भाग आहे. जनावरांचे व्यवस्थापन करताना गोठ्यामधील व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे थंडीच्या दिवसामध्ये. त्यामध्ये थंड वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी गोठ्यामध्ये त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनी, पशुपालक बांधवांनी पडदे वापरावेत. आपले गोणपाट असतील याचे पडदे वापरावे, जेणेकरून आपल्या जनावरांचे त्या ठिकाणी थंडीपासून संरक्षण होईल. दुसरा एक गोठ्यामधील व्यवस्थापनामध्ये महत्त्वाचा मुद्दा की जनावरांना त्या ठिकाणी दिवसा उन्हात ठेवावे आणि जेणेकरून त्यांना सूर्यकिरणातून जीवनसत्व ड मिळू शकते. आणि गोठ्यामध्ये त्या ठिकाणी जास्त क्षमतेचे बल्ब लावावे, त्यामुळे तापमान स्थिर होते. त्यामुळे थंड वाऱ्यापासून किंवा थंडीपासून त्या ठिकाणी जनावरांचे संरक्षण त्या ठिकाणी होते. हिवाळ्यात जनावरांच्या गोठ्यात स्वच्छ खेळती हवा असणे आणि जनावरांच्या संख्या मर्यादित असणे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. या 2-3 मुद्द्याचा वापर या थंडीमध्ये गोठ्यामधील व्यवस्थापनामध्ये करणे खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये बल्ब लावणे तर खूप आवश्यक आहे, जेणेकरून गोठ्यातील वातावरण जे आहे किंवा तापमान जे आहे ते स्थिर त्या ठिकाणी राहील. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा जर सांगायचा असेल की आहार व्यवस्थापन थंडीच्या दिवसात खूप महत्त्वाचं आहे. कारण की शास्त्रीय दृष्टिकोनातून थंड हवामानात जनावरांना 8 ते 25% जास्त खाद्य लागते. कारण की हिवाळ्यात तसे आपला मनुष्यामध्ये सुद्धा खाद्यामध्ये आपण जास्त प्रमाणात आपला आहार वाढतो, तसेच जनावरांचा सुद्धा त्या ठिकाणी आहार जे आहे 8 ते 25% पर्यंत त्या ठिकाणी हिवाळ्यात जनावरांना खाद्य लागते. त्यामुळे जास्तीत जास्त खाद्य त्या ठिकाणी जनावरांना द्यावं. शेंगदाणा पेंड, मोहरीची पेंड, प्रथिने भरपूर असलेले सोयाबीन यासारख्या पौष्टिक आहार त्या ठिकाणी जनावरांना द्यावा, जेणेकरून त्यांचे आरोग्य चांगले राहील. आणि पिण्यासाठी कोमट पाणी द्यावे, जेणेकरून थंडीपासून त्या ठिकाणी संरक्षण होईल. हे एक महत्त्वाची बाब आहे. दूध उत्पादन आणि शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी कोरडे गवत, बरसीम यासारख्या चारा त्या ठिकाणी जनावरांना द्यावाचा. आहारात नेहमी जास्त प्रथिने किंवा ज्यापासून ऊर्जा मिळते अशा खाद्यांचा त्या ठिकाणी आहारात त्या ठिकाणी समावेश शेतकरी बांधवांना, पशुपालक बांधवांना करणे खूप महत्त्वाचे आहे. दुसरे एक वासरांची काळजी खूप महत्त्वाची आहे. वासरे थंडीमध्ये मरतुकीला जास्त प्रमाणात बळी पडतात. त्यामुळे वासरांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. तर वासरांची काळजी घेण्यासाठी 5 महिन्यापर्यंतच्या वासरांना आजार होण्याच्या अधिक त्या ठिकाणी शक्यता हिवाळ्यात दिसते. त्यामुळे थंड हवेपासून त्याचे संरक्षण करण्यासाठी त्यांना गोठा पॉलिथिनने झाकून ठेवावा किंवा जास्त क्षमतेचे बल्ब लावावेत. त्यानंतर रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी कोमट पाणी आणि पुरेशा प्रमाणात चीक आणि दूध द्यावे. चीक दिला तर त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज तयार होते, जेणेकरून जे आहे मरतुकीपासून त्याचे संरक्षण होते. वासरांना दररोज 1 ते 2 तास उन्हात मोकळे सोडावे, जेणेकरून त्यांना जीवनसत्वाचं त्यांच्या शरीरामध्ये जीवनसत्व त्यांना भेटते. थंडीपासून त्यांचे संरक्षण होते. तसेच लहान वासरांना जंतनाशक द्यावे. जंतनाशक देणे हे खूप महत्त्वाचं आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये, कुठल्याही प्राण्यांमध्ये असेल जंतनाशक डिवर्मिंग करणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच लहान वासरांना सुद्धा जंतनाशक करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे ही एक काळजी हिवाळ्यात सर्व शेतकरी बांधवांना घ्यायची आहे. त्यानंतर जनावरांचे लसीकरण व्यवस्थापन जे आहे, लसीकरण खूप महत्त्वाचे. हिवाळ्यात जनावरांचे लसीकरण करणे अत्यंत गरजेचे असते. त्यामध्ये लाळ्या खुरकूत, गटसर्प, धनुर्वात इत्यादी आजारांसाठी लसीकरण करणे खूप महत्त्वाचे आहे. थंडीमुळे जनावरांना खोकला, सर्दी, निमोनिया यासारख्या आजाराचा धोका त्या ठिकाणी असतो. त्यामुळे लसीकरण करणे खूप महत्त्वाचे आहे. थंड वातावरणात शरीराची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी जनावरांना नियमितपणे प्रथिने आणि ऊर्जायुक्त आहार द्यावा. मगाशी सांगितल्याप्रमाणे मी ऊर्जायुक्त आहार असणे खूप त्या ठिकाणी महत्त्वाचे आहे. आजारांची लक्षणे दिसल्यास त्वरित त्या ठिकाणी पशुवैद्यकाशी ठिकाणी संपर्क साधावा. जनावरांच्या आहारात खनिज मिश्रणाचा सुद्धा समावेश करणे खूप महत्त्वाचे आहे. एकंदरीत हे 2-3 गोष्टी मी या ठिकाणी सांगितल्या, त्या शेतकरी बांधवांनी, पशुपालक बांधवांनी त्या ठिकाणी पाळावायच्या, जेणेकरून आपले जनावर त्या ठिकाणी थंडीपासून संरक्षित राहील आणि आपल्या दूध उत्पादनावर त्या ठिकाणी काहीही परिणाम होणार नाही. तसेच त्यांच्या आरोग्यावर त्या ठिकाणी परिणाम होणार नाही. त्यामुळं थंडीमुळे त्यांना श्वसनाचे आजार होण्याची दाट शक्यता असते. त्यामध्ये दूध उत्पादनसुद्धा कमी होऊ शकते. त्यामुळे सर्व पशुपालक बांधवांना मी या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वेतर्फे एक आवाहन करेल की जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी वरील सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टीचा वापर करून आपले जनावर या थंडीपासून त्या ठिकाणी बचाव करावा. धन्यवाद.